नमस्कार. शिवार माझा. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा गोदापट्ट्यातील बाणेगाव गावात दौरा संपन्न. यावेळी बाणेगावामध्ये मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे बैलगाडीवरती मिरवणूक काढत भव्य स्वागत करण्यात आले. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं बाणेगाव नगरी सर्व बाणेगाव कार्यकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक सुस्वागत. मनोजदादांचा अवघ्या 5 मिनिटांमध्ये विचारपीठावर आणला होता आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळे पुष्प अर्पण करून मनोजदादा लगेच विचारपीठावर येतो. सर्व पुरुष मंडळींना विनंती की आपल्याला ज्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी सुरुवाती बसून बाळासाहेब उराणेंना विनंती येतोय. बाळासाहेब उराणेंनी जवळ येतोय. साखळी माझी साखळी तयार केल्यास तुम्ही सर्व सोयीन चौकणी म्हणून विचारपीठावर आल्यानंतर जागेवरच बसून घ्यायचं सगळ्यांनी. नाम आहे मनोजदादा सगळ्यांनी आता सगळ्यांनी बसून घ्या. कृपया इथं जे उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी बसून घ्यायचं. आपण एकदम शिस्तबद्ध शांततापूर्ण आणि संयमी आहोत हे मनोजदादांना दाखवून द्यायचंय. बाणेगावकरांची शिस्त ही दादांना दिसलीच पाहिजे. जय जिजाऊ. खाली बस. चला लगेच खाली बस. लगेच जागेवर जिथं आहे जागा भेटतील तिथं खाली बस. आपण सगळे बसून घेऊ. आपण सगळे बसून घेऊ. त्यानंतर एकदम शिस्त कृपया आपण स्वतः जो संवाद आहे तो थांबवा.
मनोज दादा आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांनी दाखवलेला उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद मानत आहे. सर्वांनी दादांना जोरदार टाळीने दादांचं स्वागत करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा पुष्प विद्यापीठावर ठेवण्याची प्रतिमा आहे त्यासाठी पुष्प अर्पण करायचं. पुष्प आहे ना. आता तुम्ही आपापली शांतता बाबा गुलाल याच्यात गुलाल गुलाल छत्रपती शिवराय पुष्प अर्पण करून बाबा आपल्याशी ए बाबा हळूच जा होईल हळूच जा हळूच जा. आम्ही तिकडे छत्रपती शिवाजी महाराज पूजन झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीनं एक सत्कार म्हणून दादांचा होईल आणि त्यानंतर लगेच ते आपल्याशी संवाद साधतील. मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या गावचे उपसरपंच बाळासाहेब आणि सपत्नीक बाळासाहेबांच्या हस्ते मनोज दादांचा सत्कार होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं. मनोज दादा तुम आगे समोर बालासाहेब हा इकडे बघा समोर. हा इकडे समोर इकडे बघा. धन्यवाद. यानंतर पुढचा सत्कार जो आहे सोंदरगावचे मुस्लिम बांधव आणि बाणेगावच्या मुस्लिम बांधवांतर्फे एक सत्कार होणार आहे. त्यांना विनंती त्यांनी येऊन लागली दादांचा सत्कार करावा. खाली बसतो सोंदरगावचे मुस्लिम समाज बाणेगावातील सर्व आपले मुस्लिम बांधव मराठा आरक्षण चळवळीत सर्वात आपल्याला सहकार्य करणारे असतील तर आपल्या सर्वच 18 पगड 12 बलुतेदारांनी देखील आपल्या या लढ्यामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि नेहमी सदैव मुस्लिम बांधव असतील सर्वच बांधव आपल्या सोबत आहेत. आणि मुस्लिम सोंदरगाव या गावातील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचं देखील त्यांच्या वतीनं दादांचा सत्कार होत आहे. यानंतर बाणेगाव येथील सर्व बौद्ध समाज कर्मकार समाज या सर्वांच्या वतीने त्यांनी विचारपीठावर यायचंय. माऊली अशोक डोंगरे स्टेजवरून खाली घ्या. कास्ट मिळालेले ग्रामपंचायत त्यांनी पण या. बाणेगाव नगरीतील मराठेतर जे समाज आहेत या सर्व समाजांनी मराठा समाजाला रास्त आणि न्याय असले आरक्षण मिळावं या मागणीला पाठिंबा देत त्यांनी मनोज दादांचं एक स्वागत केलेलं आहे. मुस्लिम समाज सर्व आमचे बौद्ध समाज बांधव असतील सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. समोर झालं त्यांचं समोर आहे सर का बरं आता तुम्ही कृपया विचारपीठावर कुठे थांबू नका. सत्कार झाल्यानंतर कृपया सत्कारासाठी थांबलेचे सत्कार चला. ओके धन्यवाद. चला या. बाणेगावचे आमचे प्रथम नागरिक आणि सर्व तुमचं यानंतर मराठा आरक्षण चळवळीमध्ये आतापर्यंत मराठ्यांच्या पदरात त्या 54 लाख नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक मराठ्यांना प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे. त्यातील आपल्या गावचे दाजी अशोक दाजी यांनाही तुम्ही प्रमाणपत्र मिळालं आहे. ते सपत्नीक मनोज दादांचा या ठिकाणी औक्षण करत आहे. आपल्या गावचे जावई अशोक दादा डोंगरे यांचं प्रमाणपत्र मिळालंय. सर्वात आपल्या गावच्या सर्वात अगोदर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. मला आता एकच सत्कार आहे. त्यानंतर मला डायरेक्ट तुमच्याशी संवाद. यानंतर आपल्या गावातील सर्व
आपले बौद्ध समाज बांधव धर्मकार समाज बांधव यांच्या वतीने एक सत्कार होत आहे. सर्वांना विनंती करतो की त्यांनी मनोजदादांचा सत्कार करावा. मनोजदादांना संविधान पुस्तकरूपी भेट देऊन आपले हे बांधव दादांचा सत्कार करत आहेत. विचारपीठावर सगळे जय जिजाऊ, एक मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. सर्वांनी विचारपीठाच्या खाली यायचंय. अगदी माझ्या सहित एकही जण विचारपीठावर राहणार नाही. मी 2 मिनिटं गावच्या वतीनं मनोजदादांना काही संदेश आपल्या गावच्या वतीनं आपण देऊयात आणि त्यानंतर मनोजदादा थेट तुमच्याशी संवाद साधतील. सगळ्यांनी विचारपीठावर खाली या. मराठा आरक्षण चळवळीत मागील 20 वर्षापासून मनोजदादांचं जे योगदान आहे आणि ते योगदान पाहता मनोजदादा नेहमी म्हणतात की माझ्या 123 गोदापट्ट्यातील गावांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि माझ्या प्रत्येक आंदोलनात तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली. म्हणून आज गोदापट्ट्यातलं हे आंदोलन महाराष्ट्रभर गेलंय. हे सगळ्यांच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साथीमुळे केलं आणि दादा देखील नेहमी तुमच्या बरोबरून असलेल्या प्रेमामुळे आणि या मिळत असलेल्या साथीबद्दल आभार आणि कौतुक आपलं करतच असतात. दादाला आम्ही सांगू इच्छितो की आपल्या गावातून प्रत्येक वेळेस 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी जवळपास 150 स्वयंसेवक होते. जालन्याच्या सभेसाठी 75 स्वयंसेवक होते. कुठल्याही हाकेला सभेच्या नियोजनासाठी निधीच्या संकलनासाठी आपला पुढाकार असतो. एवढंच नव्हे तर जालना जिल्ह्यातील सामाजिक चळवळीसाठी आपण सगळेजण असतो ही आवर्जून भूमिका. पण मराठा आरक्षण हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. 70 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रियतेने सहभागी असलेलं बालेगाव जिल्ह्यात अव्वल दर्जाचं गाव हे देखील मी दादांना आपल्या वतीनं सांगू इच्छितो. तिथं सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असतोच असतो. पण तुमच्या पाठीशी रात्रभर रात्रंदिवस गंभीरपणे काम केल्यासाठी तिथला प्रत्येक नागरिक गावाचा लहानापासून तर थोडापर्यंत आम्ही सर्वजण याची साक्ष देतो की मराठा आरक्षण चळवळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्या सदैव सोबत राहू अशी बालेगावकरांच्या वतीनं मी आपल्याला सांगितलं. आणि लगेच मनोजदादा यांना विनम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. एक मिनिट. तत्पूर्वी जिजाऊ वंदनेला आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांना भैया बॅक साईडची शांतता पाहा. जिजाऊ वंदनेसाठी सर्वांनी हात जोडायचे. जिजामाऊली गे तुला वंदनाई तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त झाली. भयातून मुक्ती मिळाली जनाला. गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा नसे येऊन कोणा. तुला ना मुलाना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदनाई. जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेमिका गे शहाजी सतुई. जसा संविभागी बळी पूर्वकारी. शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजामाऊली गे तुला वंदनाई. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही. तुला वंदितांना सुखी अंग अंग. खरा धर्म आता शिवाचाच पायी. खरा धर्म आता शिवाचाच पायी. जिजामाऊली गे तुला वंदनाई. जय जिजाऊ. आजच्या या
मनोज दादासोबत जे आंदोलन सहकारी देखील आलेले आहेत त्या सर्वांचं मालेगावकरांच्या वतीने देखील त्याचं स्वागत. यामध्ये ईश्वराबा मरकड असतील, संजीव भोकरतारे, विकी भया देशमुख सर्वांचं जे जे आले त्यांचे देखील मालेगावकरांच्या वतीने स्वागत. मनोज दादांना एक सांगू इच्छितो की आता सध्याच्या घडीला आमच्या गावातलं आरक्षण नसताना देखील जवळपास क्लास 2 अधिकारी 3 ते 4 आहेत. फॉरेन देशामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेलेले 2 अधिकारी आहेत आणि नोकरीसाठी जवळपास 40 ते 45 चांगल्या उद्योगात असलेले आमचे आजही मराठा बांधव आहेत, सर्व बहुजन बांधव आहेत. आरक्षणाची नितांत गरज आजही आहे. जर कदाचित आरक्षण असतं तर बालेगावाच्या घराघरातलं एक पोरगा असतं म्हणून आमची पात्रता गुणवत्ता आणि इथल्या म्हणजे चांगली क्वालिटी आहे आणि निश्चितपणे आरक्षणाच्या चळवळीमध्ये सर्व गाव मोठ्या संख्येने सहभागी आहे. धन्यवाद. एक जाऊ मालेगावमध्ये जमलेले माझ्या सर्व मराठा बांधवांना आणि गावकऱ्यांना माझा देश. मराठा आरक्षणासाठी आपण ही लढाई सुरू केली. मराठा आरक्षणाची लढाई आता मराठा समाज या आरक्षणासाठी 40 वर्षापासून झुंज देत. मराठ्यांनी लढे उभा केले आणि ते विजयाच्या जवळ आले की विजय आपल्याला हुरुकाने देऊन जातो. काय घडत होतं माहित नाही, परंतु जवळ आलेला विजय जात होता. पोरं मात्र त्या आरक्षणाकडे डोळे लावून बसले होते. आज आरक्षण मिळाल, उद्या मिळाल असं म्हणता म्हणता 4 ते 5 पिढ्या बर्बाद झाल्या. या आरक्षणाच्या लढाईत आणखी बलिदान सुद्धा गेली. आतापर्यंत 200 ते 250 बलिदान या मराठा आरक्षणासाठी पोरांचे गेले, पण हे आरक्षण विजयाच्या टप्प्यात येत नव्हतं. ज्यावेळेस गावखेड्यातल्या सर्वसामान्य आज 2 करोड लोकांना मराठा आरक्षण मिळालंय म्हणून सांगतात. ही लढाई मराठ्यांनी यशस्वी केली. आता लढा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 80% लढाई मराठ्यांनी जिंकली. आता थोडी राहिली ती आपल्याला जिंकायची. म्हणून आपण पुन्हा गावोगावी जाऊन मराठ्यांना जागा करायचं ठरवलं. जागा करण्याचं कारण तुम्ही जागेच येत, परंतु आपल्याकडून नकळत चूक होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मराठ्यांना जागा करण्याचं काम चाललं. कारण विजय जवळ आला, आपण थोडं दूर जात. मिळाल्यात जमा आहे विजय असं समजून नेमका दगाफटका होता. म्हणून आता मात्र दगाफटका नाही होऊ दे. पहिल्या दिवशी ज्या ताकदीनं आपण एकत्र होतो त्याच ताकदीनं आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत त्याच ताकदीनं एकजूट राहायचंय. म्हणून पुन्हा एकदा आपण गावागावात फिरून मराठ्यांना जागा करायचं सुरुवात. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकाच ताकदीनं लढायचं. आपल्यात गैरसमज संभ्रम निर्माण नाही होऊ दे, कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही येणार. आपले पोरं आपल्यालाच वाचवावे लागणार. कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न, इथं महाराष्ट्रातल्या 5 ते 6 करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे. म्हणून आपल्याला एकजुटीनं लढायचं आहे. इथं जर कोणाचं एक जणाचं हित असतं तर तुम्ही नसते आले तरी चाललं असतं. परंतु इथं महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांचं हित आहे म्हणून आपल्याला एक जीवानं सगळ्याला लढायचं आहे. ही लढाई आपण आता जिंकत आणली. शेवटच्या विजयापर्यंत आपल्याला एक जीवानं राहायचं आहे. 70 वर्ष आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली. त्याही अगोदर मराठा आरक्षणात असलेले पुरावे सापडले. 100 वर्षापूर्वीचे सुद्धा अगोदर
तरीही मराठ्यांना आरक्षण. म्हणून आता ही लढाई अंतिम टप्प्यात आपल्याला जिंकायचं. तुम्ही इतक्या लांब बसले, तुम्हाला आरक्षण मिळालं. आता आम्ही इथं उन्हात येत म्हणल्यावर तुम्ही उन्हातच पाहिजेत ना. तुम्ही कापरे कोपरे धरले सगळ्यांनी, सावलीत हिशोबान बसले काय. आपण जर उन्हात तळलो तर आपल्या पोरं सावलीला बसणार आहेत. आपल्याला झिजावं लागणार आहे. आपल्याला ऊन वारा पाऊस अंगावर घ्यावा लागणार आहे. पोरांच्या सुखासाठी आता तरी शहाणे व्हा. आपले पोरं सुखी राहिले पाहिजेत, आपले पोरं मोठे झाले पाहिजेत. आपण जर हे सगळं सोचलं तर ते सुखी राहणार. तुम्ही शेतात काम कशासाठी करताय? तुमचे पोरं मोठे व्हावेत म्हणून करतात. तुम्ही जर शेतात काम नाही केले तर तुमचे पोरं नाही मोठे होणार. तुम्हाला काम करावीच लागणार आहे. आई बापांना रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. आई बापाचं स्वप्न आहे माझं पोरगा अधिकारी झालं पाहिजे, ते नोकरीला लागला पाहिजे. वेळेप्रसंगी बापाने कर्ज सुद्धा काढायचं पण मुलं शिकवायचं. आपण पोरं मोठे होण्यासाठी शिकवतो. एसटी वरची पाठी त्याला वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकली. आणि आरक्षणापायी त्या आई बापाच्या स्वप्नाचा सुद्धा घात. 1% जर पोरगा हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागला. मला वाटलं आले का पण बैठी गेली वरून तिथे सध्या खालून येतच नाहीत. मी किती नमुना आहे ना, त्यांना वर आले की वरची वरच माझं रेपाटी. कारण आरक्षणावरच बोलायचं माझ्यापेक्षा दुसरं बोलायचं नाही. मन लागलेलं येड लागलेलं कार्यक्रमाला काही लोक तुम्हाला म्हणजे याला भूत लागलेले का येत आहे गावाच्या रात्री 12 वाजता 2 वाजता 3 वाजता. आणि मी रात्री सुद्धा 4:30ला कार्यक्रम घेतलाय पाठ. मग काय म्हणत असतील ते बघा आता त्यांच्या मनात. मला नाही वाटत ते काही म्हणत असतील, पण मी आपल्या इकडे मनातले मनात म्हणतो. मी रात्रंदिवस या गोरगरीब लेकरांचं काम व्हावं, ते मोठे व्हावेत म्हणून प्रयत्न करतो. मी पण नाही गाजला तेव्हा माझे पाठ नाही तुटून गेले. पाठ रात्री कोण येतं तुम्हाला चांगलं माहिती. तुमच्या तोंड नाही उघडायचं टायमाला. ते पाठ रात्री राजकारणी लोक यायचे. हे लांब जाऊन तिकडे टपोर येत आमच्या आधी बजेटला आता तर थांबलो माय. ते प्रत्येक गावात गेलं मायात डोक्यावर येत. लांब जाऊन ते टाकेवर गेलं का. अरे मला सुद्धा खाली बोलायचं. मग माझ्या जसं ध्यानातून असं मध्ये काही आलं. मी काय कॅम्प्युटर नाही ना सुरू केलं ते लगेच केसेस टाकल्यावर सुरू आहे. फुटरॉलचं सांगा बरं. अरे फुटरॉल तर आपलं तू पक्क ध्यानात ठेवत आरक्षण सोडीत नाही राहत. पाठ आणि रात्री हे राजकारणी लोक आहेत त्यांच्या स्वार्थासाठी. ते तुमच्या दाराच्या कड्या वाजणार, तुम्हाला उठविणार आणि मोठं होणार. त्यांच्याबद्दल आपलं दुमत काय नाही. तुमच्या पोरांसाठी कोण आपल्या कुठला प्रश्न. त्याचे पोरं शिकले ते परदेशात सुद्धा गेले. त्याला आपल्या बापदाद्यांनी पिढ्यांना फार मोठं केलं. त्याचे कॉम्प्लेट काय सुद्धा आपला बापदादा कधी काळी आपल्या मदतीला येईल म्हणून आपल्या बापदाद्या मराठ्यांनी यांना 70 वर्षापासून जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या नेत्याला मोठे केले. त्यातला एकही नेता आज आपल्या मराठ्याच्या पोराच्या बाजूला उभा राहायला तयार आहे, एक सुद्धा. मग यांना मोठं कशासाठी केलं. थोडस कधीतरी मागं वळून बघायचं शिका मराठ्यांना. आपल्या पाठीशी कोणीच नाही. आपली लढाई आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढावी लागणार आहे आणि आपले पोर आपल्यालाच मोठे करावे लागणार आहे. या आरक्षणातून मराठ्यांच्या घराघरातले पोर मोठे होणार आहेत हे लक्षात असू. इथं रातपाठ मी याच्यासाठी करतोय माझ्या गोरगरीब लेकरांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर त्यांच्या आनंदाने हसू बघायचं. फक्त आरक्षण देऊन याच्यासाठी हे रात्रंदिवस धडपाडे मारणं सुरू. याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. मी काय राजकारणी नाही म्हणून पाठ तुमच्यापर्यंत येतोय. मला तुमच्यापासून काही फायदा आहे.
माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला जर आरक्षण मिळालं तर घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठं होते, याच्यासाठी मी जीवन जगतो आणि पूर्ण जीवन सुद्धा जगतो. माझ्या मराठ्यांच्या पोरं क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजे. आरक्षण देऊन हे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न मनात धरून आज 13 वर्षापासून संघर्ष करतो. आता कुठंतरी 1% आरक्षण आलं. आज रात्रंदिवस कोणी फिरू शकत नाही, दिवसा दिवसा फिरतील पण रातपाट कोणी नाही करू शकत. पण मी 4:30-5 जरी वाजल्या रात्रीचे तरी पण फिरतो. आंबेजोगाईमध्ये ज्यावेळेस आपली सभा झाली त्यावेळेस मला व्यासपीठावर 3 मिनिटापेक्षा जास्त उभा राहता येत नव्हतं. तरी त्याच्यानंतर सलग 2 दिवस मी सभा घेतल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. पण माझ्या मायबाप समाजाचा अपमान मी नाही होऊ दिला. माझ्या जीवाची मी परवा नाही केली पण समाजाचा अपमान नाही होऊ दिला. आता हे दौरा टाकला आणि नेमकंच एक जण माझ्याकडे लागते पेलेलं होतं का एक असे झाले ना आपल्या कोणाचं होतं तर आपलं होतं मिळणे त्याच्या पायात अशी मास होत चप्पल होती. ते माझ्याकडे फोटो काढायला आलं त्याने पुढून असा दणका आणलं महार नकच होत इतकं टप्पू होतं मी त्याला खूप लोटलं पण ते लोटलंच नाही मला. त्याची इतकी आग झाली किंवा किती त्रास झाला हे नाही मी बघितलं. कारण मला माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर दिसतात. 1% आपल्याला पोरग जर घरापर्यंत रडत यायला लागलं ना आई बापाचं काळीच कापून टाकल्यासारखं होतं. त्या पोरांच्या आत्महत्या होऊ द्यायच्या नाही म्हणून हा संघर्ष सुरू आहे. नसता मी आताही काही पाहणा सांगू हॉस्पिटलला किंवा कोणकडे गेलो असतो बोलतो नसतं हे सहन करतो. परंतु आता विजय जवळ आलाय ना आपण जर आता घरात बसतो तर आपल्या पोरांचं वाटोळं होईल. म्हणून हा रात्रंदिवस एक करून मराठ्या जागा करून पुन्हा एकदा या विजयाचा गुलाल मराठ्याच्या पोराच्या अंगावर टाकायचा आणि तो विजय आता जवळ आला. आपल्याला ही लढाई जिंकायची 80% आपण ही लढाई जिंकली. जालना जिल्ह्यातलं एकच नोंद अशी की त्या एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. म्हणजे जर एकाची नोंद सापडली तर त्याच्या चुलत्याला त्याच्या पुतण्याला त्याच्या आत्यांना सगळ्यांना लाभ मिळतो सगळ्या परिवाराला. एक तर परभणीची मातामाऊली आली होती तिच्या एका नोंदीवर 168 लोकांना लाभ मिळाला तिच्या परिवाराला. आपण इतकं धरायचंच नाही. एका नोंदीवर 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवर 4 जणांना जरी लाभ मिळाला तरी आजच 2 कोटी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. ही लढाई अगोदर गोदापट्ट्यानं उभा केली. गोदापट्ट्यातले 123 गावं एकत्र आले आणि महाराष्ट्रासाठी झुंजाचं ठरवलं. आजपर्यंत सगळा महाराष्ट्र आता एक झालाय. ही झुंज सुरू आहे. मी पूर्ण महाराष्ट्रभर सभा घेतला पण या गोदापट्ट्यातली खतखत माझ्या मनात होती. आपण आपले 123 गावात जायला पाहिजे. कारण ते मनात सारखं येत होतं की 123 गावाला आपण भेटलं पाहिजे. म्हणून 123 गावात पुन्हा गाठी भेटीचा दौरा टाकला. मला माहिती आहे गोदापट्टा कधीच हटणार नाही. गोदापट्ट्याने जर एका शब्द दिला तर शेवटचे एक गाव 2 तुकडे केल्याशिवाय मग गोदापट्टा असं. आता ही शेवटची लढाई आणि ही चालली मुंबईकडे लढाई करते. आता इकडून मी त्याशी 17 तारखेला बैठकीत म्हणलो होतो आता इथंच करू आपण आंदोलन. इकडं मग बघू काय दमखा तिथे पोटे लय देखाय. मी म्हणले मुंबई म्हणलं मग मी मुंबई चलो मुंबई. त्याला विचित्र होईल की काय आता सरकारने मला असं बेजार केले. मला मंत्र्याचे फोन येते हे आपल्या पोरांनी नाही का टाकलंय कोण मसडीच घेऊन निघाले मुंबईत. आपले असे नमुनेबाज पोर येतो मंत्री फोन करत होय मसडीवर टाकले काय म्हणलं मला नाही माहिती जाऊन आणि ते जे सुईचं बसायचं ना त्या मसडीवर उलटे बसतो. एकाने इकडे टाकड्या सोडल्या तरी एकाने इकडे सोडल्या. ते म्हणते एका मसडीवर इतके माणसं कसं काय बसतात. आपण म्हणलं मला काय माहिती कसे बसते तुझं. मी त्यांना आधी सांगितलं होतं तुम्ही मराठीत नाच लागू नका बरं. हे जर करायला लागले नाही तुम्हाला ते बेजार करत. आता वाटायला लागलाय त्यांना की मुंबईत आल्यावर हे काय करते. मला एका मंत्र्याने प्रश्न विचारला
दिंड्या जर पायी चालल्या दिंड्या जर पायी चालल्या तर गावात थांबायच्या. तुम्ही डोंगरात पण थांबायला म्हणलं आम्ही डोंगर सोडून गेलो मग पण थांबले. आता 2 आणि 3 कोटी लोक गावात थांबायचे म्हणल्यावर त्या गावात 6 महिने तरी फिकर कोणत्या ठिकाणाच्या कडीला कोण बसले आहे का ताळाला गेले आणि ते म्हणतात मग तेच तरी ते डोंगरात मुक्काम नका म्हणलं मग कशासाठी. आणि मग तुम्हाला काय सांगितलं आम्ही आम्हाला भाकरी देऊ नका पाणी देऊ नका पण तेवढी व्यवस्था करा. कशाला सांगितलं मग मुंबईत. आणि ते म्हणले तुम्ही डोंगरात बसत म्हणलं मुंबईत कसं होईल म्हणलं तसंच असतं. मग ते म्हणले आम्ही 4000 टॉयलेटची व्यवस्था केली मुंबईत. आणि म्हणलं आम्ही 2-3 कोटी येणार आहे 4000 काय. आणि मराठीचे कोटी इतके बेकार आहेत आणि 4000 जर एक जाऊन बसलं ते जर 2-3 घंटे बाहेरच नाही आलं बाकीच्या काय करायचं. त्याच्यात हे म्हणतात परत आम्हाला मंत्री कसे झोपत ती गादी बघायची आणि त्या काळात जर त्याच्या गादीत सापडी तर मग काय काय म्हणते इमानात बघायचं. मग काय पंखावर बसतो का बनवतो इमानात ये त्यांचे मंत्र बंद पाडले तर मग हे मंत्र बंद पडले. मला असं टेन्शन आलंय. मला वाटतं मी मुंबईला आधी माया आधी मुंबई फुल करते का कोण मी इकडे तर ठोका काही आधीच तयाऱ्या चालल्या. ते मध्ये डिझेल बंद झालं आता 2-3 दिवस झालं ना पोरांना लगेच शक्कल लगेच. ते म्हणले समजा आपण मुंबईत गेलो आणि आंतरवाले त्यांनी नेट बंद केलं आपला तसं जर डिझेल बंद केलं तर मग कशाने जायचं. मराठीत त्यांच्या पुढे 4 पावलं निघाली. ते सौरला काय असतं ते सौरवरच्या त्याच प्लेटा बसल्यात मोडून. ते म्हणले गाडी बिना डिझेलचीच पळणार म्हणे आपल्या. त्याने जर गॅस बंद केला तर डोक्यावर सरपणाच्या मोळ्यात टाकल्यात काही पोहडले मोळ्यात घेऊन निघून म्हणजे सरपणाच्या. म्हणजे मराठी कशानेच कमी पडायला तयार नाही. मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. मराठ्यांचे लोक खूप तळपलेले आरक्षणात यांच्या पोरांचे वाटोळे झाले या आरक्षणाला. तुम्ही द्या त्यांच्या हक्काच आहे. कोणाचं आम्ही घेतले कोणाचंच घेतलं. तुम्हाला सांगू ओबीसी आरक्षणात धनगर बांधवाच्या आणि ओबीसी बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. कारण तो वेगळा प्रवर्ग आहे. तो एकटाच आरक्षण का तो एवढ्या येडपट नाही कधी. मग मायानाच लागलं मग मी लागत मला आणि ते परत टीव्हीला म्हणतो ते माया एकट्याच मागा लागलं काय बोलतो रे मग बंद करतो दिसणं नाही सणा त्याला काही पावसाळ्या वगैरे आभाळा आभाळ गेला नाही कुठं 2-4 दिवस झालं बोला ना इतकं पागलपणा. अरे आपण म्हणते आपण कायद्याची मर्यादा पाळली पाहिजे. आपण जातीवाद नाही केला पाहिजे. इकडं आला आणि इकडे येऊन म्हणतो कोयते कुऱ्हाडी काठ्या पायतोड. मग हा मी काही छान आहे का महापायतवाड्याची ये भरपूर आणखीन नाही आलाय या मानलो पायतवाड्याने एवढं सोपं का नाही आग्या मोळ सोडीन का तुला हे मराठीत हे कुंकरून घुसणं कुंकून बाहेर नाही तुला कळायचं का त्या आंबडला आलं एक दिवस मला म्हणजे ते 5वी शिकलेले काय सांगावं. आता मी 5वी शिकलेलो आहे पण तुला माहिती आहे सरकारने 3 दिवस घालतात मी किती शिकलेलं आहे बघा 3. ते म्हणले सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते 12वी शिकलेलंच नाही म्हणजे जास्त शिकलेली 3 दिवस बेजार होतो. आणि हे म्हणते 5वी शिकले बरं मी 5वी शिकलेलं जाऊ मान्य नाही. मी 5वी शिकलेला असून आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं का नाही आणलं. आणि मग तू जर एवढा हुशार होता तर तू जेलला गेलाच. तिथं जातो बाबा पण मागा लागले पुढं सारखा थोडस बाबाच मागा लागत पहिल्यापासून सगळ्या ते लवाडून चाललं म्हणून म्हणतो मी एकदा ऐकलं 2दा ऐकलं 3दा ऐकलं मला असं तरी गप होईल कार्यक्रम म्हणजे कोपऱ्यातला कार्यक्रमच बंद व्हायला कोर लांब सारखा बाबा बसतो हा नाही मग त्याच्यामुळे विचारलं मी पुढे काही म्हणलो काय. त्याला मी सांगितलं
गोरगरिबाचा खात जाऊ नको, मग जेलला जायची वेळ येते. तो गोरगरिबाचा खातून जातो, त्याला फक्त समजलंय मायबाप मराठ्यांना, मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला हे त्याला फक्त कळालं, म्हणून ते जातीवाद करायला. परंतु ओबीसी बांधव इतका हुशार आहे, त्याने ओळखलं किंवा राजकारणी माणूस आहे, किंवा याचा स्वार्थ सोडून बोलू शकत नाही, याच्या फायद्यासाठी हे आपल्याला भांडण लावायला लागला. जर